शरद पवार यांच्यासोबत एकत्र राहून आपल्याला कोणतेही भविष्य नाही हे लक्षात आल्यामुळेच अजित पवार भाजपसोबत आले असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला। विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या प्रश्नाचं उत्तर भाजपा संसदीय मंडळ मित्रपक्षांना विश्वासात घेऊन ठरवेल असंही ते यावेळी म्हणाले। घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी सरकारला 15 दिवसांचा वेळ देणारे ऑडिट करून अहवाल सार्वजनिक करावा असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलाय। तसंच 10 जूनला अधिवेशनात घाटकोपरचा हा मुद्दा मांडणार असल्याचंही देखील वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय। विजय वडेट्टीवार यांनी आज दुर्घटनास्थळी भेट दिली। यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 4 जून पासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे। मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजी नारायणगडावर सभा होणार आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून ते सगळे सोयरीची मागणी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील करत असल्याचं सांगितलं जात आहे। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी भाजपवर देखील निशाणा साधलाय। मराठ्यांमुळे मोदींना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या, त्यामुळेच मोदी गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते। मोदींवर ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या 4-5 लोकांमुळे आली असं त्यांनी टीकास्त्र सोडलंय। राज्यात सरकार आमचं आहे, मुंबई महानगरपालिका सुद्धा सध्या आमचीच आहे, मग त्या होर्डिंग प्रकरणाचा उद्धव ठाकरे यांच्याशी काय संबंध आहे असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलाय। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले जात असताना सरकारमधील मंत्रीच आता उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी धावून आलेत। या प्रकरणी राजकारण देखील तापण्याचं चित्र आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसी येथील शक्ती प्रदर्शन हा त्यांचा निरोप समारंभ आहे। तीर्थस्थळी फेअरवेल असेल तर चांगला मोक्ष मिळतो अशा खोचक शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पीएम मोदी व त्यांच्या नेतृत्वातील केंद्रातील रालोआ सरकारला टोला हाणलाय।